आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। जर 5,000 आणि 3,000नी कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे। नाजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 6 एप्रिल सोमवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याचे 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 6 एप्रिल सोमवार आहे, तर आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे लाडक्या बहिणींनो काल पैसे आलेले नव्हते, परंतु आज 6 एप्रिल सोमवार आहे, आज सर्व बँका उघडलेल्या आहेत, त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पद्धतीने मार्च महिन्याचे 1500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा सुद्धा होऊन जाणार आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, या 16 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे आणि या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या गावांची नावे आहेत, कोणकोणती गावे आहेत, याचीच माहिती आपण संपूर्ण सविस्तर सांगणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचा आज 6 एप्रिल सोमवार 100% गुड सुद्धा होऊन जाणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये आजच मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा सुद्धा होऊन जाणार आहे। बघा लाडकी बहिणींना सविस्तर जिल्हे, तालुके आणि गावे आपण पाहणार आहोत। यासोबत आज कोणकोणत्या बँकेमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्या बँकांची आणि जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर लाडक्या बहिणी असाल तर हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटं पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने दाखवणार आहोत। बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आता वितरित केला जात आहे। याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले होते, आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर तुमची मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना मार्च महिना संपून गेला, आता एप्रिल महिन्याचा 6वा दिवस उजाडलेला होता, त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणींना वाटत होता की आपल्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, परंतु सरकारकडे निधीची कमतरता होते, त्यामुळे बहिणींना पैसे सोडण्यात आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर 3700 कोटींचा निधी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी थेट बँकांमध्ये सोडण्यात आलेला आहे, तर बँकांच्या माध्यमातून आता हे पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे आज प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 12 जिल्हे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे येणार आहेत, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे खटाखट पद्धतीने वाटप केले जात आहेत। आता बघा लाडकी बहिणींना सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे 100% सोडले जात आहेत, परंतु तुम्हाला फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात नाही, तर त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेसच
3 गॅसचे पैसे देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेले होते, परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे हे तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे सोडण्यात आलेले नव्हते, परंतु आता उशीर होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सोडले जात आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. याच्या पाठोपाठ गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये जमा होत आहेत, त्याची माहिती आपण संपूर्ण सविस्तर सांगत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींना, आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता. आता हे युद्ध थांबलेलं आहे. युद्ध थांबल्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर युद्धामुळे भरपूर गोष्टींच्या किमती आता वाढणार आहेत, अशा प्रकारची बातमी समोर आलेली होते. परंतु कोणकोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत याची माहिती सुद्धा आपण देणार आहोत. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर बहिणींच्या मनामध्ये आता आनंदाचे वातावरण तयार होत आहे, कारण लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते आणि आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे. बघा, बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींनी भरपूर वाट पाहिलेली होती, परंतु पैसे काय आलेले नव्हते. परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात आता होतच आहे. लाडक्या बहिणींनो, खटाखट पैसे जमवत आहेत. पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आता पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या 16 जिल्ह्यामध्ये 40 लाख बहिणी राहतात. तर या 40 लाख बहिणींचे मार्च महिन्याचे 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजे, तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करणारी योजना सुरू करण्यात आलेले होते, परंतु गॅस कनेक्शनचे पैसे हे काय सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही. ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी खरोखर पात्र असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आता वितरित केले जात आहेत. अशाच बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशाच बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, त्याचीच माहिती आपण या ठिकाणी आता सांगत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण गॅस कनेक्शनची माहिती पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. बघा लाडक्या बहिणींना, मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत
होत आहेत. याच्या पाठोपाठ तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत. म्हणजेच बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडला जात आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबा आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे आता मिळत आहे. लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर आता या ठिकाणी आता वेळ न घालवता डायरेक्ट कोणकोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळत आहे त्याची माहिती आपण देऊन टाकत आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आपण ते 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती आता सांगत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींना, 5 प्रकारच्या बहिणी आपण पाहून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी एक बातमी फिरत होते. ती बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार. तर खरंच लाडकी बहीण योजना काही दिवसानंतर बंद होणार आहे का याची माहिती सुद्धा आलेली आहे. तर ती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत, कारण लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड या ठिकाणी दुःखाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींना वाटत आहे की त्यांचे महिन्याचे 1500 रुपये, वर्षाचे 18,000 रुपये बंद होतील. तर खरंच लाडक्या बहिणींनो, असं होऊ शकतं का? तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. बघा लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाही, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आता भरपूर उशीर झालेला आहे. तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात. भरपूर लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतात. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला शेतामध्ये सुद्धा भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा वेळ न घालवता डायरेक्ट तुम्हाला जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे. जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहायची आहे. जर तुमचा जिल्हा सांगितलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खातं सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21 हप्ता सुद्धा जमा होत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, आपण या ठिकाणी पात्रता पाहणार आहोत, नियम अटी शर्ती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये
आज टोटल मिळून किती पैसे जमा होणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी वाट पाहून उपयोग होणार नाही याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये वितरित करायचं म्हटलं तर 3,700 कोटींचा निधी मंजूर करण्यात येत असतो. विचार करायला गेला तर मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3,700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा निधी डायरेक्ट आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे आणि बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे काळजी चिंता करण्याची कोणत्याही लाडक्या बहिणींना गरज सुद्धा भासत नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो, आता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवणार आहे. जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे आता सोडले जात आहेत. त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. परंतु ज्या बहिणींनी 3 कामे केलेले नसतील त्यांना पैसे मिळत नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा महत्त्वाची 3 कामे सांगत आहे. 3 कामे तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे. आता बघा लाडकी बहिणींना, हे महत्त्वाची 3 कामे आपण पाहणार आहोत, परंतु हे 3 कामे पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. त्यांचीच प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पात्रता, नियम, अटी शर्ती तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायचे आहेत. जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. तर सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे सोडले सुद्धा जातच आहेत. तर एकंदरीत आता आपण नियम, पात्रता, अटी शर्ती पाहणार आहोत. परंतु पात्रता, नियम आणि अटी शर्ती पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. तर बघा या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट पात्रता सांगत आहोत. यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस काय जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणजे सांगायचं झालं तर ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस 4 चाकी गाडीची पात्रता होते. त्यासोबतच लाडके बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात अशी पात्रता होते. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं असे पात्रता होते. लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसाव्यात असे पात्रता होते. घरामधील कोणतेही महिला या ठिकाणी रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे अशी पात्रता होते. वय 65 वर्षांपेक्षा कमी असावा. पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे अशा महत्त्वाच्या पात्रता होत्या. तर अशा सर्व पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे मिळून जात आहेत आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडकी बहिणींना, आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवतो. बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा तर असे 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. यासोबत SBI, पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक तर सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बघा सर्व बँकेमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिना संपून गेलेला आहे, त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी उशीर होणार नाही. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पैसे सोडण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करा. आधार कार्ड बँकेला लिंक करा. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून ठेवायची आहेत.